आणि या अंतिम दिवसामध्ये सुपर 12 मधून पहिली मॅच जे आपल्या भेटीला आले सगळे गुरुदत्त मनोलपाडा आणि त्यांच्या गेस्ट टीम आगाशी ऑल सेट आमचे ऑफिशियल पंच रेडी या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जतीन पाटील आणि त्यांच्यासोबत बड्डे बॉय राहुल पुलेकर ऑल सेट पहिला बॉल आता खरी मजा येणार आहे बेस्ट वर्सेस बेस्ट अजय पवारच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि पहिले षटक मार्गस्थ पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट होते पहा छत्रपती चषक 2026 या स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली 24 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये शानदार दमदार आयोजन मध्ये पहिल्या परामध्ये जे काय आयोजन केलंय खरोखरच मानावं लागणार आहे आज नवीन काहीतरी युनिक पाहायला मिळणार आहे शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये युनिक काय आहे ते आपल्याला लवकरच भेटीला येणार आहे त्या अगोदर सुपर 12 मधील पहिली मॅच पाहूया हलक्या त्यानं सन्मान दिला ऑन साइडला स्वतः चेंडू खाली गेल्यात एक कंप्लीट झाले आणि एका दाब्याने समाधान मानावं लागेल कालच्या दिवसामध्ये जो काही खेळ केला होता गुरुदत्त मनोलपाडा संघाने तो सर्वांच्या मनाला भावणार होता काय जबरदस्त खेळ राहुल पुलेकर आणि जतीन पाटील यांनी मैदानाच्या आतमध्ये केला होता दोघांच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे समोर प्रति उत्तर देण्यासाठी ज्यांना आमंत्रित केले पहिल्या षटकामध्ये त्यांच्या सुद्धा मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे अजय पुन्हा तर रेडी आहेत पहिल्या दोन चेंडू मध्ये दोन ताबा धावपलकावरती आहेत हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना पुन्हा सिंगल कंप्लीट झाले पहिल्या तीन चेंडू मध्ये तीन आलेल्या सर्व खेळाडू रसिकांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने छत्रपती चषकाच्या वतीने युट्यूब आणि डीबीएन नेटवर्कची टीम त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आमचे तीन समालोचक त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आमचे ऑफिशियल पंच त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत इकडे काय घडलंय मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू बरोबर बाउंड्री लाईन च्या जवळपास आणि जवळपास जात असताना चेंडू बरोबर त्यावर जाऊन आदळला फलंदाज राहुल पुलेकर बाद पहिला विकेटचं बटन गॉन हा कशा प्रकारे बाद झाले होते ते सुद्धा बघणार आहोत फटका खेळला फ्लॅट स्ट्रोक होता आणि फ्लॅट स्ट्रोक खेळत असताना चेंडू जितकी उंची गाठायची होती जितकं लांब जायचं होतं तितकं लांब जाता आला नाही त्या कारणानं चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाज राहुल पुलेकर मैदानाच्या बाहेर गेले पहिल्या विकेटचा बटन मोठा धक्का टीम गुरुदत्त मनोलपाडा या संघाला काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाले पहिल्या चार चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला 3-1 स्क्रीन चालू करायचे 3-1 ही आतापर्यंत कहाणी आहे नवीन फलंदाज तुषार किनी मैदानाच्या आतमध्ये आल्यात पहिलाच बॉल वेगाने आल्यात हातामध्ये चेंडू आला नाही इतक्या वेगाने आले होते अजय चेंडू खाली हातामध्ये चेंडू आला नाही सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले आतापर्यंत खूप चांगली सुरुवात टीम आगाशी या संघाची गुरुदत्त मनोलपाडा या संघासमोर अजय पवार बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रेडी झाले आता विकेट लवकर आले आणि लवकर विकेट येत असताना थोड्याशा अडचणी वाढल्यात पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाची आतापर्यंत कहाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पुढचा बॉल रेडी आहे मोठा फटका तो सुद्धा बसलाय चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज जतीन पाटील बाद अजून एका विकेटचं बटन गॉन पहा कुठे पहिलं षटक आणि कुठे त्या दोन महत्वाचे विकेट इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवले गुरुदत्त मनोलपाडा या संघाला काय जबरदस्त सुरुवात अजय पवार ट्रम्प कार्ड बॉलर की फॅक्टर टीमचा आणि की फॅक्टर म्हणून त्याचा रोल मैदानाच्या आतमध्ये फेस केलाय पहिल्या षटकामध्ये दोन महत्वाचे विकेट दोन्ही सलामीर बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यात
आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात सुशांत पाटील. सुशांत पाटील आल्यात, परंतु पहिल्या षटकाची कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. 4 वर 2 या आतापर्यंत गुरुदत्त मनोलपाडा या संघाची कहाणी आहे. पहिल्या षटकामध्ये जबाबदारी वाढले, पॉवर प्लेला अजून मोठं करावं लागणार आहे आणि ते मोठं करत असताना पहिल्या 2 खेळाडू मैदानाबाहेर गेल्यात, पुढचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि आतमध्ये येत असताना कशा प्रकारचा खेळ आता पुढील 3 षटकामध्ये करणार आहात. शिवमच्या हातामध्ये चेंडू सुपविला गेलाय, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 वर 2 रेडी आहेत. शिवम स्ट्राईक हँडला, तुषार पहिला बॉल आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, हातामध्ये चेंडू आला नाही. पहिला अटेम्प्ट चुकला, दुसरा अटेम्प्ट चुकला, तिसरा अटेम्प्ट येता येता फेकी झाली, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. फटका बरोबर चेंडूला गॅप मधून एक्झिक्यूट केलं होतं, खूप चांगलं फिल्डिंग. 1 धाबा कंप्लीट. 5 वर 2 टीम गुरुदत्त मनवेलपाडा. पुढचा बॉल बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला. आबिद पठाण पैकी नाहीये, सिंगल झाले कंप्लीट. एक धाब्याने संघर्ष करावा लागलाय आतापर्यंत. पहिल्या 8 चेंडू मध्ये गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला 6 वर 2 6 धाबांचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिला, आतमध्ये येणारा बॉल, खूप चांगला बॉल आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. 2 धक्के लवकर आलेत, त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंची जबाबदारी वाढले, खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. अडचणीचा विषय एखाद्या बाउंड्रीज त्या सिंगलला कन्वर्ट करावं लागणार आहे, धावफलकाला पुढे न्यावं लागणार आहे, कारण आगाशीने आतापर्यंत या मॅच मध्ये वर्चस्व पूर्णपणे चढवलंय. पहिले 9 चेंडू मध्ये बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आलाय, फेकी झाले. फलंदाज सुशांत पाटील रनआउटच्या रूपाने बाद. अजून एक विकेटचं बटन, तिसरा हादरा टीम गुरुदत्त मनवेलपाडा संघाला गॉन. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे बॅकफुटवर गेले, फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, ताकद तिथे लावली नव्हती. ताकद नसल्या कारणानं हातामध्ये बरोबर चेंडू जाऊन बसला बिचच्या आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तितकीशी ताकद सुद्धा नव्हती. पाठीमागे राहिले, तोपर्यंत यशावर चेंडूला लावला आणि सुशांत पाटील बाद झाले. 7 वर 3 या आतापर्यंत कहाणी आहे. गुरुदत्त मनवेलपाडा या संघाची टीम आगाशी या संघासमोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अल्केश पाटील बंटी ताबडतोब फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात, परंतु ताबडतोब बॅटिंग करावी लागणार आहे, कारण ताबडतोब विकेट सुद्धा गेल्यात, ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. काय जबरदस्त शानदार बॉलिंगचा नजारा. आउटसाइड लागण्याचा प्रयत्न, फेकी झाले, सिंगल कंप्लीट. पाणी घेऊन जा व्हॉलंटियर्स, पाणी स्प्रे लगेच घेऊन जा व्हॉलंटियर्स, लवकर. स्वराज्याचं तोरण बांधिले शिवपान राजन, ओहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र. शिवराज छत्रपती झालं ग, माय ग माय ग माय ग ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग, माय ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग, माय ग. मॅच कडे वळणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी सांगू इच्छितो. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा झाल्यात. 8 वर 3. पुढचा बॉल रेडी आहेत. शिवम खूप चांगली बॉलिंग केली. हो, यावेळी सन्मान दिला खेळपट्टीवर सन्मान दिलाय, तोपर्यंत सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झालं. वैभव पाटीलला थोडीशी दुखापत आहे. DNCC मध्ये सुद्धा ती दुखापत पाहिली होती आणि यावेळी सुद्धा या छत्रपती चषकामध्ये सुद्धा पाहतोय. काय वैभव पाटील या दुखापतीला कशा प्रकारे झेलतील आणि खेळ कशा प्रकारे राहणार आहे
यावर सर्वांच्या नजर आहेत. तोपर्यंत पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्ले, डबल पी पॉवर प्लेला आमंत्रित केलंय आणि आता खऱ्या अर्थानं मोठे ब्लास्ट आणि लागणार आहेत. इकडून किमान 2 बाउंड्रीज, 2 चौकार येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये त्या धाबा बनवतील आणि मॅच मध्ये परत येतील. कारण खूप मोठ्या अडचणी वाढल्यात. 9-3 2 सलामीर बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मिडल ऑर्डर तितकंसं काम करत नाहीयेत. हा फार चिंतेचा विषय राहिला मागील 2 स्पर्धेमध्ये. गुरुदत्त मनलपाडा या संघाचा आता मिडल ऑर्डर कशा प्रकारे बॅटिंग करतील येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यावर सर्वांच्या नजरा. 9-3 रेडी आहेत. पॉवर प्लेचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलने सुरुवात झाली पॉवर प्लेला. 10 धाबा धावपलकावरती आहेत. 10-3 आता पॉवर प्ले मध्ये मुकेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 2 खेळाडूंना उभं केलंय. 38 सर्कल मध्ये रेडी आहेत. अल्केश पाटील बंटी स्ट्राईक यांना. ओ काय जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली. 2 खेळाडू वीट झाल्यात. पहिले अल्केश पाटील बंटी आणि त्यानंतर वैभव पाटील बाबू. पहा ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे त्या चेंडूला हाताळल्यानंतर ती उचली किती होती, किती भीट झाले होते. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. 2 खेळाडू वीट. काय जबरदस्त चेंडू होता. टायमर एक धाव कंप्लीट झाली. 22 रुपयाने धावसंख्या धावपलकावरती ती 11-1 आतापर्यंत कहाणी आहे. गुरुदत्त मनलपाडा या संघाची वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला जातो. पॉवर प्ले षटक ऑन आहे आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 1 चेंडू 11 धाबा. 3रं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. मुकेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः अडवला चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग पैकी झाले. इट इज अ डॉट बॉल. जितके येणार डॉट तितक्या होणार चर्चा. धावफलक थांबलाय. खूप मोठ्या अडचणी वाढल्यात. पहिल्या चेंडू पासून जो काय दबदबा बनवलाय तो आतापर्यंत कायम सुरू आहे. टीम आकाशी या संघाचा गुरुदत्त मनलपाडा या संघासमोर. पुढचा बॉल मुकेश रेडी आहेत. स्ट्रायकिंगला तुषार. मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. अजय त्या ठिकाणी होते आणि खूप चांगल्या पद्धतीने अडत असताना सिंगल कंप्लीट झाले. 12 धाबा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा रेडी आहेत. पॉवर प्लेला मोठं करण्याचा प्रयत्न करतायत. संघर्ष सुरू आहे. एक बाउंड्रीचा संघर्ष सुरू आहे. येस डाऊन द ग्राउंडचा फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. टांक्यू. 1 चौकारासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. चौकार आलाय. पुढचा बॉल रेडी आहेत. मुकेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फेकी झाले. वेगवान फलंदाज तुषार किनी रनआउटच्या रूपाने बाद. गिरशी घरी किरीटा परी, गिरशी घरी किरीटा परी. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. तारा तिमिर हरा करताची पाचरा. थँक्यू डीजे. कशा प्रकारे विकेट आली पहा. जावले फटका एक्झिक्यूट केला धावलेला तुषार केनी. खूप पाठीमागे होते आणि पाठीमागे येत असताना तोपर्यंत रॉकेट थ्रो होता. रॉकेट थ्रो खूप चांगल्या प्रकारे कलेक्ट केला आणि कलेक्ट करत असताना बरोबर रिटर्नर लावला आणि फलंदाज तुषार केनी रनआउटच्या रूपाने बाद झाले. चौकारानंतर अजून थोडस दडपण वाढलंय. असं वाटलं तर चौकाराने कुठेतरी ते धाबा कव्हर झाल्या होत्या, परंतु विकेट आल्यानंतर थोडस अजून दबाव वाढलाय. सोलापूर 4. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. पॉवर प्लेचा नवीन फलंदाज रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. सोलापूर 4 चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. चला शेवटचा अंतिम चेंडू पाहणार आहोत. रेडी आहेत. मुकेश स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज रोहन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडूला अडवलंय. हातामध्ये चेंडू आला नाही. चेंडूला अडवलं तर बॅकअप साठी भरपूर उशीर गेला. तोपर्यंत
सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव पळ करतात 17-4 गुरुदत्त मंडल पाटा संघ टीम आगाशी या संघासमोर. शेवटचा आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल त्या अगोदर डीजे ला ऐकणार आहोत आणि लगेच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा वाल्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण, जयंती सीता राम बोलले हनुमान. आघाडीचे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आर्यन आल्यात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अपकमिंग यंगस्टर. खूप चांगला कंट्रोल आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये आर्यन ठेवलाय. आर्यनचा पहिला बॉल, ओ व्हॉट अ फील्ड, शानदार फिल्डिंगचा नजारा. वा 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 वा, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. बॅकअप साठी क्विक आले. त्या अगोदर फिल्डिंग पाहूया. डाऊन द ग्राउंडचा पटका, ऑफ ड्राईव्हचा पटका, अपील सुद्धा केलाय. ओके, त्या अगोदर पटका पहा. चेक केलं जाणार आहे की ज्यावेळेला टप्पा पडला त्यावेळेला आर्यन कुठे होते, त्यासाठी ते थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. ओव्हरस्टेप सुद्धा अपील केलाय. ओव्हरस्टेप सुद्धा चेक केलं जाणार आहे. 2 गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. ओव्हरस्टेप सुद्धा चेक केला जाणार. ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला एक्झॅक्टली रोहनचा पाय कुठे होता, लाईनच्या पाठीमागे, लाईनच्या पुढे. चे दोन्ही ऑफिशियल पंच बारकाईने पाहतायत डीबीएन लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. आणि आता दोन्ही ऑफिशियल पंच हलवार पद्धतीने आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने आल्यात, कारण त्या सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला. तोपर्यंत डीजेला ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी, तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी येस, सिंगल कंप्लीट झाले. 5 जास्त टप्पल केलं होतं त्यासाठी भरपूर वेळ घेतला. आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांनी बारकाईने पाहिला आणि ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला रोहनचा पाय पाठीमागे होता. त्या कारणानं
विवेक सर काय सिंगल आहे का? चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत मॅचची कहाणी काय आहे? धाबा धावपल करतेत, 18 धाबा धावपल करतेत. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. टीम मीटिंग बोलावले गेले आणि टीम मीटिंग मध्ये आता चर्चा होणार आहे. गेला त्याचा जीव हुसाईत जडला. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हुसाईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना. फक्त चालला चालला. डागू एक मिनिट दोन्ही ऑफिसर पंच इकडे या. एक मिनिट दोन्ही ऑफिसर पंचांनी या. एक मिनिट आता शेवटचे 5 चेंडू पाहणार आहोत. धाबा धावपल करत 18. इकडून एखादा मोठा ब्लास्ट उभा आहे. काल पहिल्या मॅच मध्ये 24चा बचाव झाला याच मैदानावर आणि 24चा बचाव केला होता निर्मल सम्राट एनसीसी या संघाने. डीबीच्या तेजस या संघासोबत ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. पाहूया आर्यन रेडी आहेत स्ट्राईक अँडला.
विकेट आले ना? येस, विकेट आले. रनआउटच्या रूपाने फलंदाज अल्केश पाटील बंटीला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज रचित मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ओ नो बॉल, नो बॉल. ओ खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलं होतं, परंतु नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात आणि 2 धावांनी आतापर्यंत धावफलक सुद्धा पाहणार आहोत. 20 धावा धावफलक करते. चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 बॉल 20 धावा. पुढचा बॉल ओ हातमध्ये येणारा बॉल, लेग कॅडरचा आतमध्ये येणारा बॉल आणि सिंगल कंप्लीट झालं. 21 धावा धावफलक करते. एक मोठा ब्लास्ट करून हवा आहे, त्यासाठी ती चर्चा, त्यासाठी तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये वारंवार सुरू आहे. पुढचा बॉल रेडी आहे. 21-21. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सोडला. ओ चेंडू निघून गेलाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. काय घडलं होतं? डाऊन द ग्राउंडचा ऑन ड्राईव्हचा फटका. जयच्या जबल पास चेंडू निघून गेला. स्वतःला जज केलं होतं, स्वतःला जज करून बॉलला जज करता नाही आलं. त्या कारणानं हा चेंडू जबल पास होऊन निघून गेला. चौकारासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. चौकार आलाय. धाबा धावपळ करत 25 वर 5. 25 धाबा धावपळ करतेत. 5 गडी बाद झाल्या. मोमेंटम थोडासा शिफ्ट करण्याचा प्रयत्न आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये करतायत. चार चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल रेडी आहे. ओ पुन्हा आणखीन एक. वा 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 वा. काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. लेट आल्यात, भरपूर लेट आले. जागा मिळत नव्हती बॅटिंग साठी आणि ज्या वेळेला आल्या त्या वेळेला आक्रमण केलंय. आक्रमण करत असताना लगातार दुसरा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग आहे. आर्यन वर केल्या हल्ला बॉल. काय इकडून आर्यन पलटवार करतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. पुढचा बॉल आर्यन रेडी आहेत. तिसरा चौकार येईल का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला पैकी झाले. फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद. विकेट आले शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 29. 30चं टार्गेट सेट केलंय गुरुदत्त मनुलपाडा या संघाने. टीम आगाशी या संघासमोर. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस कडे सुद्धा जाणार आहोत. हॅलो ठीक. चला इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करून घेणार आहोत. JSM बोईन्स अर्थात जय संतोषी माता बोईन्स आणि त्यांच्या विपक्षात टीम प्लेयर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे. मान्यवरांच्या
शुभ हस्ते. कोणाच्या नशिबामध्ये काय आहे ते थोड्याच वेळात आपल्या सन्माननीय मकरन साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या. एकीकडे JSM बोईन्स निखिल येतोय. टीम प्लेयर्स कर्णधार पाठवा. वैभव दादा येतोय. आदरणीय सन्माननीय मकरंद शेट्टे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते 2 कर्णधार एकत्र येत आहेत. एकीकडे दादा आहे आणि त्यांच्या सोबतीनं सिद्धेश बडांबे. JSM बोईन्स आणि टीम प्लेयर्स अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. चूज करायचे 2 कर्णधार. आता निखिल पहिलं घेतोय, दुसरा मान गोलंदाजी टीम प्लेयर्स. JSM बोईन्स संघाला आता फलंदाजी करायची. जास्त वेळ न घेता थोडक्यात आपण चर्चा साधणार आहोत. सिद्धू, प्रथमतः JSM बोईन्सचा संघ आहे. नव्या रूपाला, नव्या रंगाला आणि यंदाच्या वर्षामध्ये थोडासा खडतर प्रवास राहिलाय, परंतु चांगला स्ट्रगल करत असताना पहिल्या दिवसात आपण पाहिलं होतं थोडासा एकतर्फा विजय मिळवत असताना हा संघ आला होता. कशा प्रकारची रणनीती आहे? रणनीती तर एकदम म्हणजे आहे चांगली, कारण जी बॉलिंग चालू आहे चांगली चालू आहे. एकदम 4च्या 4 बॉलिंग एकदम चांगले टाकतात. आज फक्त टीममध्ये एक म्हणजे सिद्धू नाही आहे, त्या म्हणजे अजून एक कोणतरी प्लेअर ॲड होईल आणि तो टीम पण एकदम चांगला संघ आहे आणि ते एकदम पहिल्या दिवशीचा खेळ एकदम मस्त खेळलेले ते आणि मजा येईल त्यांच्यावर खेळायला. अजून एक प्रश्न असेल, असोसिएशनमध्ये आपण मला वाटतं प्लेयर संघाचा अमित लाडा यांनी त्यांनी तो मेसेज टाकला होता की ग्रेट आयोजन आहे. खऱ्या अर्थानं आयोजनाबद्दल पुन्हा एकदा थोडक्यात ऐकायला आवडेल. आयोजन एकदम मस्त आहे, कारण इथे आम्ही पहिले अनिकेत, वैभव वगैरे अंडर ओपनच्या मॅच खेळायचो आम्ही इथे. त्यानंतर डायरेक्ट इथे अंडर ओपन म्हणजे अंडरमच्या मॅच चालू आहेत बॉक्सच्या. एकदम मस्त आहे. असं वाटलं नव्हतं एवढा भारी ग्राउंड बनेल. या ग्राउंडवर पण एकदम मस्त ग्राउंड बनवलं आणि एकदम हॅट्स ऑफ आहेत त्यांना. खूप साऱ्या शुभेच्छा. खऱ्या अर्थानं निखिल, आता सिद्धूने म्हटलंय की आम्हाला ह्या मैदानाचा एक्सपिरियन्स आहे. निखिलचा नक्कीच पुन्हा एकदा तो उल्लेख करावा असा वाटतो. अंडरम क्रिकेटमध्ये एक दादा नवीन विक्रम खऱ्या अर्थानं निखिलच्या नावी गेलाय. 6 विकेट 6 चेंडूमध्ये आणि तो खेळाडू DNCCची स्पर्धा घरच्या मैदानामध्ये DNCCचा संघ होता आणि त्याच्या विपक्षात घेतलेला निखिल पुन्हा एकदा कर्णधार. संघ प्लेयर्स प्रचंड मोठा अनुभव, प्रचंड मोठा बलाढ्य संघ, अनेक वर्षांचा अनुभव, पाठच्या 10 ते 15 वर्षांचा अनुभव. कशा प्रकारे फील करता? समोरचा संघ तर खूप चांगला आहे. त्यांच्यातले सगळे प्लेयर आम्हाला माहीत आहेत. सिद्धूदा आहे, मनीषदा आहे, ते सगळे चांगलेच खेळतात. पण काय आमचं मागच्या टुर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स खूप चांगलं झालं आहे. आता तसंच विचार करूया या टुर्नामेंटमध्ये पण तसंच गेम चालू द्यायला. आणि काय दुसरं दिवस आहे आणि आमचं दुसरं दिवस काय तेवढं चांगलं पडत नाही. पण आज आम्ही बघूया की आज थोडंसं अजून ट्राय करूया आणि थोडं पुढे जाऊया. आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. खूप चांगली विकेट बनवली आहे. सगळ्या बॉलरला म्हणजे खूप ऑपॉर्च्युनिटी आहे विकेटमध्ये आणि बॅट्समॅनला पण तेवढंच ऑपॉर्च्युनिटी आहे इनफिल्ड क्लिअर करायला. खूप चांगलं आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ न घेता मॅच चालू आहे त्या कारणास्तव आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी मायक्रोफोनवर जॉईंट आहेत कौस्तुभ जे मेहर सर. थँक्यू मृदुल. वेलकम बॅक. आलेल्या सर्व खेळाडू क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. या छत्रपती चषकाच्या वतीनं सुपर 12 मधली पहिली मॅच 30चा पाठलाग आणि पहिल्या षटकामध्ये 7 धाबा धावपलकावरती आहेत टीम आगाशी. या संघाचा डीजेल ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. कारल्याचे रे डोंगराला, कारल्याचे रे डोंगराला, कारल्याचे डोंगराला, कारल्याचे डोंगराला. थँक्यू थँक्यू. चला पॉवर प्ले षटकामध्ये बर्थडे बॉय राहुल पलेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय.
बॅटिंग झाली नाहीये. काय इकडून आता बॉलिंग करतील, परंतु अजय पवार आणि वैभव पाटील बाबू या दोन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा. चला थोडीशी घाई करा, टायमर ऑन आहे. मॅचला भरपूर वेळ गेलाय, इतका वेळ घेऊ नका. रेडी आहेत. पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये 7. दुसरं षटक पाहूया. 30चा पाठलाग. पहिला बॉल टॅप केलं चेंडूला, फेकी झाले, सिंगल कंप्लीट. टॅप केल्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असतो, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. 8 धाबा धाव फलकावरती आहेत. चर्चा करणार आहेत, चर्चा करतात दोन खेळाडू ऍज अ ओपनर, आणि दोघांनी सुद्धा खूप चांगला खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या चषकामध्ये, या छत्रपती चषकामध्ये केलाय. परंतु आता इकडे बॅटिंग करायची आहे. जो जिंकणार तो संघ टॉप 6 मध्ये जाणार आहे. पुढचा बॉल, मोठा फटका, डाऊन गन. ओ व्हॉट अ फील्ड, शानदार फिल्डिंगचा नजारा. काय जबरदस्त फिल्डिंग आहे, खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगला कंट्रोल ठेवला होता. कंट्रोल पेशंट ठेवावे लागणार आहेत, तरच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ करू शकता. जर कंट्रोल पेशंट ठेवल्यानंतर मोमेंटम तुमच्या बाजूने येणार नाही, तुमचे खांदे झुकले जातील आणि तुम्ही मॅच मध्ये सुद्धा राहू शकत नाही. इतका मोठा कंट्रोल. आता कंट्रोल सुटलाय, आता कंट्रोल सुटलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. हे खणणाऱ्याला जीव ते भरावा, सांगेली कोमलीये मैलीला. खणणाऱ्याला जीव ते भरावा, सांगेली कोमलीये मैलीला. लय भारी आनंद लयला माझे मनाला, लय भारी आनंद. ऍक्शन रिप्ले बघणार आहोत. किती चुका होत्या. डाऊन द ग्राउंडचा हा फटका पहा. ज्यावेळी फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला चेंडू खाली नाही आले असते तर टॅपच्या साहाय्याने एक सिंगल आली असती. चेंडू खाली आले, चेंडू हाताला लागला आणि आणखीन एक लगातार दुसरा. ये डोंगराचे माऊले, डोंगराचे माऊले, तुझ्या आईलो मे दर्शनाला, तुझ्या आईलो मे दर्शनाला, तुझ्या आईलो मे दर्शनाला ना, तुझ्या पायऱ्या या जरा, तुझ्या आईलो मे दर्शनाला. थँक्यू. बड्डे बॉय वरती वार सुरू आहेत आणि वार सुरू होत असताना वैभव पाटील बाबू रॉकेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 2 चौकार आल्यात. पॉवर प्लेला पॉवरफुल करण्याचा प्रयत्न करतायत. धाव फलकावरती आहेत. 17 धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 बॉल 17. चर्चा करतायत, चर्चा महत्वाची आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आणखीन एक चौकार आला तर हर्षित यांच्याकडून बॅट देण्यात येईल. बॅनर कटआउट बॅनरला जर का चेंडूला आदळला तर कॅप देण्यात येणार आहे मनीष यांच्याकडून. मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले. ओ फेकी झाली होती, भरपूर लांब फेकी झाली होती. कदाचित ऍक्शन रिप्ले पहा. फेकी झाली, सुशांतने क्विक फेकी केली अल्केशकडे. फेकी उशिराने आली, क्विक आली. बॉलला जज करताना भरपूर उशीर गेला, तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट क्विक होती. सिंगल कंप्लीट झाले. धाव फलकावरती आहेत 18. शेवटचा अंतिम चेंडू पाहणार आहोत. हो, यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा काय जबरदस्त सुरुवात. टीम आकाशी या संघाची 19 धाव फलकावरती आहेत. 30चा पाठलाग आहे. डीजेला ऐकणार आहोत आणि त्यानंतर मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. मॅचचे इक्वेशन, मॅचची कहाणी सुद्धा त्याच्याकडे सुद्धा वळणार आहोत. पहिले डीजेला ऐकूया. उतरला घाटातून, धोतो माली उतरला घाटातून, उतरला घाटातून, असं माली आलेला मल्याने घातला दुकान, माली आलेला मल्याच्या घरी. मॅच मध्ये इक्वेशन काय आहे? मॅच मध्ये इक्वेशन येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 11 धाब्यांची गरज. 12-11ची मॅच आणि 12-11च्या मॅचला जमिनीची बाजू एकच आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप चांगले बॅटिंग करतायत, खूप चांगला कंट्रोल ठेवलाय आतापर्यंत वैभव पाटील आणि अजय पवार यांनी. आता इकडून तुम्हाला विकेटकडे जावं लागणार आहे. विकेट डॉट बॉल तुम्हाला या मॅच मध्ये परत आणतील. वारंवार वेळ घेतला गेलाय, फिल्डिंग मध्ये बदल केला गेलाय आणि अखेरकार 3ऱ्या षटकामध्ये सुशांत पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मॅच अजून संपलेली नाहीये. एका डॉट बॉल एका विकेट साठी
मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, पायावरचा बॉल, सहज सोपे रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहा एक धाबेसाठी आता आणि एका डॉट बॉल साठी संघर्ष करावा लागणार आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कायम सुरू ठेवलाय मनलपाडा या संघाने. ओ ये हुई ना बात. क्विक अपील केलाय. येस, चेक केलं जाणार आहे. चेंडू जावलेला टप्पा पडला त्यावेळेला कुठे होता, किती बाहेर होता, किती आतमध्ये होता, या सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा पाहणार आहोत आमचे DBN नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क. बिंदास मध्ये पहा, कधीही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचणी येणार नाही. आणि आमचे ऑपरेटर माइन सुद्धा आहेत. कुठे टप्पा आहे त्या सर्व चेक केले जातील. तोपर्यंत आमचे डीजे मॅन पुन्हा देऊया संधी आणि लगेच वळूया मैदानाच्या दिशेने. लाईटीनं बसलाय सोफ्यावरी, लाईटीनं बसलाय सोफ्यावरी, अरे ते आगन गडी चाललं ते रोलावरी, नक्की ते मोटर खाली चाललं ते मेट्रोवरी, नक्की ते सायकल चाललं ते पैदलवरी, जातो थँक्यू. येस विवेक सर, व्हाईट बॉल. येस, इट इज अ व्हाईट बॉल. पाहिलं एकदम बारकाईने पहिल्याने, त्यानंतर आमच्या ऑफिशियल पंचांनी व्हाईट बॉल आलाय म्हणजे अजून थोडंसं दडपण वाढलंय. दडपण का नाही वाढणार, 2 सलंबर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, खूप चांगली बॅटिंग करतायत. पॉवर प्लेला सुद्धा पॉवरफुल बनवलं. आता पॉवरफुल बनवत असताना इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला गुरुदत्त मनलपाडा हा संघ. इकडून तुम्हाला डॉट बॉल, त्या अटॅकिंग फिल्डिंग, त्या विकेटसाठी जावं लागणार आहे, तरच तुम्ही मॅच मध्ये परत येतील. 11 बॉल 9, 11-9 21 मॅच मध्ये राहिले गेले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आतमधून. वा 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 वा, काय बॅटिंग करतायत रॉकेट फलंदाज वैभव पाटील बाबूच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा ब्लास्ट, 4 धावा. थँक्यू. सर्व काही खेळ जो पॉवर प्ले मध्ये बदलला. 2 मोठे ब्लास्ट आले, तिकडून तो मोमेंटम पूर्णपणे निघून गेला. जो मोमेंटम गुरुदत्त मनलपाडाच्या बाजूने होता तो मोमेंटम निघून गेला. आणि ते मोठे ब्लास्ट येत असताना ते मोठे ब्लास्ट अजूनही कायम सुरू आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर आहे, दबाव आहे. कहाणीमध्ये इतका मोठा ट्विस्ट झालाय की मॅच मध्ये एक क्वेश्चन सुद्धा पाहणार आहोत. 10 बॉल आणि फक्त 5 धाब्यांची गरज आहे. ओ याबेली सोडून दिलं चेंडूला. आतमध्ये येणारा बॉल, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. एक डॉट येतोय, पुढचा बॉल रेडी आहेत. ऑनसाइडला घालण्याचा प्रयत्न, सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहा, गुरुदत्त मनलपाडाला एक चमत्कार करावा लागणार आहे. जो चमत्कार अर्नाळामध्ये जीवदानी माऊली फुलपाडा संघासमोर केला होता. 15 धावांचा बचाव त्या मैदानावर केला होता. इतका बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग केला होता, इतका फिल्डिंग अटॅक स्ट्रॉंग केला होता. ते मैदान अर्नाळ्याचं आठवावं लागणार आहे. ती 90 स्पर्धा आठवावी लागणार आहे, तरच तुम्ही या मॅच मध्ये कुठे परत येतील. तो चमत्कार करावा लागणार आहे.
केलं चेंडूला आणि कट केलं होतं चेंडूला, सॉरी. सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहा, दबाव नाहीये, इकडून दबाव समोर आलाय. खूप चांगली बॅटिंग करतायत. जमेची बाजू एकच आहे. दोन्ही सलामीर बॅटरने आतापर्यंत 30 धाबांचा पाठलाग करत असताना 27 धाबा सहज सोप्या रीतीने बनवल्यात. त्यासाठी ते एखादा डॉट साठी पुन्हा एकदा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅचची कहाणी काय आहे? 7 बॉल 3 धाब्यांची करत 7-3 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. 38 सर्कल पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न करतायत, अजून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतायत. एक डॉट येणं गरजेचं आहे. मोठा फटका, मॅच फिनिश. व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ मॅच. सच अ ग्रेट फिनिश बाय मिस्टर वैभव पाटील बाबू. टॉप 6 मध्ये जाणारा पहिला संघ, त्या संघाचं नाव आहे टीम आगाशी. अवतरले भूमीवरे आली सोन्याच्या पावलाने, अवतरले भूमीवरे आली सोन्याच्या पावलाने. आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाय सत्वरे आले. थँक्यू. मॅच विनिंग स्ट्रोक पा. गुडलँड स्पॉटला बॉल बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवला आणि मॅच विनिंग स्ट्रोक आणि त्यानंतर सेलिब्रेशन. ये होता है सेलिब्रेशन. आगाशी संघ टॉप 6 मध्ये गेलाय. पहिला संघ या